रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बघा, तुम्ही जर आकडेवारी बघितली 5,33,959 बरोबर, त्याच्यामध्ये मान्यता आहे 5,9,366, म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे। त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहे, पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे की बारक्यासारखे ज्या त्रुटी असतील ते आपण पूर्ण करून घ्या। आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छाननी होईल, नवीन होऊ शकेल, पण फार नाही आहे। मुख्यमंत्र्यांसह आणखी इतर कोणते मंत्री? आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे। अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे। कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री महोदय जसं दादा भुसे आहेत, इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात, रक्षाताई आहे, जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील। त्याचबरोबर मला तर वाटतं अधिकाऱ्यांचीही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे। लाडकी योजनेमध्ये महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्यांची रक्कम कमी केली गेलेली आहे का? पण हे बघा, सरकार आहे, सरकार कुठल्या खात्याची कमी करते, कुठल्या खात्याची कमी करू नये, हे सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसत आहे? माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात। एखाद्या खात्याला 50,000 कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून 1,000-2,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला, येईलच। आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किराणामध्ये 2 वस्तू कमी करतो, तर साहजिक आहे, सरकार आहे, पण डेअरिंग करणं पण सोपं नाही आहे। एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिटवर ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एकाकडे ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे। लॉजिस्टिक हबचा एक मुद्दा होता, काल मंत्रिमंडळात लॉजिस्टिक हबला मंजुरी मिळाली। शिरपूरला लॉजिस्टिक हब, शिरपूरला मंजुरी मिळाली। जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री रोजगारासाठी मोठे उद्योगांना प्रयत्न झाले होते। मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेला मुद्दा आला, पण आपण डी मध्ये जो आहे, डीचा जो अडचणीचा विषय, आपले 6 तालुके डी मध्ये येतात, डी प्लस। तर आपण आता पुढच्या महिन्यात, म्हणजे आताच उद्योजकांशी माझी कलेक्टर मोदयांना आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच, तर आम्ही उद्योग मंत्र्यांशी बैठक लावली की जर आपले 6 तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले 9 तालुके आणखी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात, ज्या सवलती विजेमध्ये धुळ्याला मिळतात, त्या सवलती जळगावला मिळू शकतील। तर तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे। निश्चितपणे आपलं म्हणणं सत्य आहे, पण आपल्याला उद्योग मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे। म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योगधंदा तो आपला आहे। महाराष्ट्रामध्ये पानमळ्यांची संख्या घटली आहे। तुमच्या मतदारसंघात शिरसोली गावामध्ये पानमळे, पूर्वी खूप पानमळे होते, 400-500, आता 10% राहिले किंवा कमी राहिले। आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे डवळे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला, तो प्रस्ताव दिला गेला आहे आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्रत आयुक्तांच्या म्हणजे सचिवांच्या हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हाती देऊन आज बरोबर 5 वर्ष झाले। तर मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळे तरी, तुमच्यासाठी, तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी, जिल्ह्यासाठी, तर बारी समाज हाही महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक आहे, तुमचा मतदार आहे। तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशी घोषणा व्हावी की पानमळ्याचा जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून।
पूर्ण महाराष्ट्रासाठी राहावं उद्योग. निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा आणि ही योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा अशी सुद्धा आम्ही विनंती मी आपली आता पत्र दिले कलेक्टर साहेबांजवळ. ठीक आहे. तुमच्याच नावाच्या आपला पत्राचा आदर राखतो आम्ही. बहुत डिग्रीचे पण त्या दिवशी रस्त्याचा विषय टाकला त्या दिवशी आणि आता जो जुना हायवे त्याला खूप खड्डे पण पडले. आता जस्ट आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी. कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहीत आहे. सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही PWDचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोलवलं होतं आणि तात्काळ त्यांनी काम करावं. ते म्हणजे उघडीक आता मिळालेली आहे. काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू. मोठे मोठे दगड टाकताय खड्ड्यांमध्ये. कुठे आहे आता सुरुवात करायला हायवेला कुठल्या एरियात? आपला टीव्ही टावर आहे ना, टीव्ही टावरच्या पुढे बघा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. आता मीटिंग संपल्यावर मी बोलतो त्यांना. भाऊ, सिंधी समाजबांधवांचा प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत देश सोडण्याबाबत. त्यांना अद्यापपर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये. ते 25 वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहेत. कुठे? जळगावातल्या सिंधी समाज बांधवांना 25 वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली देश सोडण्याबाबत. याबद्दल ऍक्च्युली माहिती नाही. बरं तपासतो. नाही, कारण की माहिती घेतो. नक्की माहिती घेतो. भाऊ, 25 वर्षापासून या ठिकाणी नाही, आता तुम्ही सांगितले माहिती घेतो. राज्यामध्ये जे आहे महिला बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तपासणी करण्यात आली. तर त्यात काही महिलांच्या खात्यावर जो 1 रुपया तपासण्यासाठी टाकला होता ना, तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर 1 रुपया गेलेलाच नाही. हे बघा, काही लोकांना टाकणार आहे, पूर्ण नाही. तुमच्या लक्षात येत नाही आहे. टेस्टिंग कशी आहे? आता महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये झाला विषय. महाराष्ट्र सरकारने समजून घ्या 10,000 अकाउंटवर टाकायचे आहे. ते अकाउंट नंबर तिथे आहे, बरोबर. तर त्यांनी त्या 10,000वर टाकले आणि नंतर ते चेक केले, त्यांना मिळाले की नाही, बस एवढंच केलंय. 100% महिलांना नाही. अजून तर नोंदणी सुरू आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यांना दिले मग नोंदणीवाल्यांचं काय, असं नाही आहे. आलं का लक्षात? आणि आम्हाला फोन पेला 1 रुपया टाकला. विचार आता आज सुप्रीम कोर्टाने एका पुण्याच्या जमीन विवादाच्या प्रकरणात मतदारसंघात तयारी दर्शवली लढवण्याची. आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे. असं नाही. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलंय, मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकाच्या जागा मागतो. प्रत्येक जण जागेचा दावा ठोकतो, पण वरतून आदेश आला की काम करतो. मागे पण जळगाव ब्रँडमध्ये मुलाखत दिली होती, पात्रच दिली होती. तर यापुढे झालं पाहिजे. आता बघा, शेवटी आपण आपलं काम करत राहायचं. महायुती आपली आहे. भाऊ, काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाणांनी तुमच्यामध्ये कलगीतुरा आणला होता. त्या कलगीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन. काही विधानसभेत भाऊ तुमच्या विरुद्ध काही वाजवचे हे षडयंत्र. बघा, लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते, म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असते. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात? ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात फिरले, कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड चहा ते प्याले होते. षडयंत्र का भाऊ तुमच्या विरुद्ध आहे भाजपचं आता विधानसभेत? काही षडयंत्र नाही. एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड, ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न कधी सुटणार आहे? पंजाबी मतदारसंघामध्ये ईडी पाटील जरा ताकद वाढवताना दिसत आहे. भाजप तयारी करताना दिसत आहे भाऊ कुठेतरी. कमी लेखून चालणार नाही या गोष्टी. हे बघा, आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे. जनता हे बघून आहे आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे, बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय, बीजेपीने पाहिलंय, जनतेने पाहिलंय. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते, याच्या पूर्वी पण चहा प्यायला गेले होते. ते कसं देवकराप्पा शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहिती आहे. आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी? त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. कोणी
पण जर समजा भाजपने हा स्टँड शेवटपर्यंत काय करायला तर तुमचा प्लॅन बी तयार आहे. देवकरांनी मदत केली का? देवकरांची नाही का तुम्हाला बेळगाव लोकसभेत ते नाही ते रावेर लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होतं श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण की मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. आगामी काळात भाजपचा चहा देऊ शकता का ते आगामी तो काळात? ग्रामीण मध्ये शुभ पाठिंबा आहे का त्याचा? मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन गीताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही निष्ठेने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील. राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं. बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम पण आत्ताच गुलाबी. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे. हाच कलर जो आहे ना बिहारचा कलर पण हाच होता. जी हे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही आहे. शेवटी त्याचा विषय आहे. ठीक आहे. अजित पवार म्हटलेले आहेत जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं की काय हिंदुत्व काय मला काहीच माहिती नाही त्याच्यात. भाऊ अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. ते आहेत मुख्यमंत्री झालेत. मी आम्ही त्यांचा अख्खा पक्ष आदर जाणला करतो. असतो 4 वेळेस मुख्यमंत्री. मुख्यमंत्री झाले ते सकाळी सुद्धा झाले. महाविकास आघाडी. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या मतदारसंघात कमी रिस्पॉन्स मिळतोय. नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की 40गाव एकच तालुका त्यामुळे आपल्याला दिसताना 50चा आकडा दिसेल. पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे, जळगाव तालुका वेगळा आहे. दोघांची जर बेरीज आपण केली आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर 44,000 आहे. पण असं जर आपण वेगळं पाहिलं तर एकीकडे 20 दिसतात आणि पारोड्यामध्ये 24 दिसतात. तर दोघांची जर आकडेवारी पाहिजे तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके 50, 45, 48 असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे. म्हणजे मेन अडचण एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे. रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनीस, सेविका, TSP हे सगळे आपल्याला मदत करताय. त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटतं तो आम्ही बरोबर पार करू. त्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? म्हणजे काही प्रातिनिधिक लाभ त्या ठिकाणी अर्ज घेतले जातील, लांब दिला जाईल असं काही आहे का प्लॅन? ते ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे. त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे. लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे. आज जी मुलगी 20 वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी 21 वर्षाची होणार. एखादा 60 वर्ष 61 वर्षापर्यंतचा हा लाभ आहे आलं का लक्षामध्ये, तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे. ही योजना न बंद पडणारी ही कायम स्वरूपी चालणारी योजना आहे. पण त्याच्यामध्ये जे गैरसमज आहे ते गैरसमज जे आजपर्यंत फैलत जाते, निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा. ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिलांकरता सरकारने काय केलेलं आहे. म्हणजे येणारं बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती 18 वर्ष होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर कशी जातात. ही एकच योजना नाही आहे महिलांकरता. मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला. महिलांना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे. या ठिकाणी उपचाराकरता 5 लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1,500 रुपये देणारं मध्य प्रदेश नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहेत यांच्याकरता यात्रा करून देणारं सुद्धा हे पहिलं सरकार आहे. म्हणजे महिलांकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दोघं उपमुख्यमंत्री. आता ही बातमी नका करता. दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलांकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही. आज आपण बघतोय की 4 ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या
त्याच्यामध्ये आता ज्या 2000ची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये 500-700 मुली सहज येतील. म्हणजे एवढं दालनं उघडं करून वेगवेगळ्या योजना सरकारने द्यावं. त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे. हो, याच्यात